रेणापूर नगराध्यक्ष उमेदवारीचा आज फैसला होणार आहे। सरकारी जमिनीवर अतिक्रमण आणि उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्यात आलेले होते आणि त्या आक्षेपानंतर प्रकरण जिल्हा न्यायालयामध्ये पोहोचलेलं होतं। त्यामुळे लातूरच्या रेणापूर नगराध्यक्ष उमेदवारीचा मुद्दा जिल्हा न्यायालयामध्ये गेलेला आहे। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा यांच्या एका नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। या उमेदवारांनी सरकारी जमिनीवर घर बांधत अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आलाय। हरिश्चंद्र साबदे यांनी यावर आक्षेप घेतला। निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवल्यानंतर साबदे यांनी या निर्णयाला जिल्हा न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि आज आता त्यावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे काय नेमका निर्णय होतो याकडे लक्ष लागलं। मी ऑब्जेक्शन घेतलं होतं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा फॉर्म वैध ठेवला, त्याच्या विरोधामध्ये मी जिल्हा कोर्टामध्ये अपील केलं। जिल्हा कोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर रेणापूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे। परंतु या रेणापूरच्या मायबाप जनतेला मी सांगू इच्छितो की सरकारी जागेमध्ये घर असल्यामुळे जिल्हा कोर्टाचा निर्णय जरी माझ्या विरोधात गेला तरी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून 100% 1 महिन्याच्या आत या दोन्ही उमेदवाराला डिस्क्वालिफाय केल्याशिवाय गप्प बसणार नाही।